पण मी मसाला पॅकिंग केला सगळा. आता मसाला पॅकिंग केला मी. आता तुम्हाला दाखवते मी भरायचं कसं ते. ह्याच्यात मी हिंगाचा एक तुकडा टाकला आणि हे पॅकिंग केलं आहे मसाला. मसाला खराब कधीच नाही होणार, वर्षभर टिकणार मसाला. तर आता मी पॅकिंग कशी करते बघा. आपल्याकडे मसाल्याचीच पिशवी असते, मसाल्याची पिशवी असते. तर तीच पिशवी घ्यायची आणि त्याच्यात सारखा अशी मसाला लावायचा. अशी पिशवीमध्ये पॅकिंग करायची. असे एक इथे, एक इथे, एक इथे. मसाला वर्षभर असंच राहील, खराब नाही होणार, का फिक्का पण नाही होणार. आणि खूप चविष्ट आणि स्वादिष्ट मसाला आहे. कारण का एक डंकीवर कुटलेला मसाला खूप चांगला लागतो. आणि आपण त्याच्यात आपली जी वस्तू टाकायची ती टाकायची. हे 21 मसाले आहे याच्यात. 21 मसाले मी टाकलेले आहे याच्यात मिरचीमध्ये. आणि मिरची पण मी 4 ह्याच्या घेतल्यात. मी 4 कुठल्या घेतल्यात मिरच्या, काश्मीरी आणि बेडकी आणि तिखट आणि पटना, अशी 4 प्रकारच्या मिरची घेतली. आणि हे मसाला मस्त पॅकिंग करायचं. मसाला असाच राहील वर्षभर, खराब नाही होणार, असंच चालतं. जसं तुम्ही काढतील तसं हे झाला. एक ही पिशवी अशी भरली, दुसरी पिशवी. अशी मी पहिले मसाला विकत होती, पण आता मला ॲक्च्युली त्रास नाही, माझं ऑपरेशन झालं ना, त्याच्यामुळे मी मसाला विकायचा बंद. नाही तर माझं मसाल्याचा बिझनेस मी बनवून विकायचे मसाला. तर आता मी ते बंद केलं आहे. बघू आता पुढच्या वर्षी बरं वाटलं ते करू. त्या वर्षी तर नाही एवढा विकायला, घरच्यासाठीच केलं. पिशवी आता ही त्याच्यात हवा नाही जाऊन द्यायचा. अजून एक पिशवी घ्यायची, दोन्ही घ्यायची. ही अशी पॅकिंग करून बांधून टाकायची. वर्षभर आपला मसाला खराब नाही होणार, 2 वर्ष राहिला तरी पण खराब नाही होणार. तसं करायला लागतं.
ही आहे ती थोडी आपली गोण असते तांदळाची आपली गोण असते ना त्याच्यात हे डब्बा असं लावायचं. फोन लागतात मला बांधून ठेवूया. हे आपला वर्षाचा मसाला. वर्षभर मसाला बघायला नाही तर हळद पॅकिंग करायची उद्या मी करेन. पण हा मसाला एकदम स्वादिष्ट आणि टेस्टी आणि एकदम चटकदार मसाला आहे. तर आता मी ही पॅकिंग केली